शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी मंगळवारपासून नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्याचा तिढा अद्यापही कायम आहे। सरकारचं शिष्टमंडळ आणि आंदोलकांची काल 1.5 तास चर्चा झाली। यामध्ये आंदोलन मागे न घेता मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करण्याचं ठरलंय आणि त्यानुसार बच्चू कडू आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेसाठी मुंबईमध्ये येणार आहेत। आजच्या बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख जाहीर न झाल्यास उद्या रेल रोको करू असा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत। तर आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलेला आहे। काय नेमकं त्यांनी म्हटलंय पाहूयात। आपल्यासोबत बच्चू कडू आहे। खरं तर अमरावती असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे महाएल्गार आंदोलन सुरू केलं होतं त्याला राज्याची उपराजधानी नागपुरात मोठं स्वरूप आलं आणि आता चर्चेसाठी ते मुंबईत थोड्या वेळाने रवाना होणार आहे। बच्चू भाऊ, एवढं मोठं आंदोलन, एवढा भव्य असा प्रतिसाद, शेतकरी मोठ्या प्रमाणात उतरले, आज तुम्ही मुंबईला जाताय, कोण कोण तुमच्यासोबत चाललाय आणि काय पुढची भूमिका? हे सगळे नेते मंडळी ठरवेल। आता मी तिकडेच चाललो होतो पण इथंच गुंतून बसलो, ते सगळे तिथं उपस्थित झाले आहे। त्यांच्या समोर कोण कोण जायचं, काय काय करायचं हा ते ठरवणार आणि मग तिथून लिस्ट झाली की आम्ही जाणार। किती वाजता आज रवाना होणार? कोण कोण नेते मंडळी आपल्या शिष्टमंडळात आहे आणि आता आम्ही ठरवतो आहे, सगळे मिळून आम्ही ठरवणार आहे आणि कर्जमाफीचा विषय घेऊनच सगळ्यांना एकत्रित करूनच जायचं आहे। आता तिथे गेल्यावर कारण आता विमानानंच जावं लागेल आणि किती लोकांना ते बैठकीत येणार बसणार आहे ते सगळं ठरवून कोण कोण गेलं पाहिजे, बैठकीत कोण कोण असलं पाहिजे हे मी एकटा ठरवणार नाही, त्यांच्या हाती तो निर्णय आहे सगळे मिळून। पण या संपूर्ण आंदोलनात एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट घडली ते म्हणजे सगळे शेतकरी नेते आतापर्यंत कुठेतरी एकत्रित दिसत नव्हते, ते या आंदोलनाच्या निमित्ताने एकत्रित दिसले आणि त्यामुळे या आंदोलनाला एवढं मोठं स्वरूप आलं। सरकारलाही दखल घ्यावी लागली। खूप मोठेपणा आहे सगळे लोक, म्हणजे आम्ही हे सगळं करत असताना रायगडाचं आंदोलन झालं, अन्नत्याग आंदोलन झालं, हे सगळे नेते मंडळीने मदत केली आणि आता सगळे नेते लोक एकत्र आले। ते आमच्यापेक्षा वयानं मोठे आहे, अनुभवानं मोठे आहे आणि आमच्या नेतृत्वात असलेलं आंदोलन त्यांनी स्वीकारलंच नाही तर सहभागी झाले, हे त्यांचं मोठेपणा आहे। म्हणजे क्रेडिट आम्ही घ्यायचं काही कारण नाहीये आणि जरांगे साहेबांनी कालच जाहीर केलं का तुम्ही अडचणीत आहे, मी निघतो आहे आणि कोर्टाच्या आलेल्या अडचणीला ते लगेच तब्येत बरोबर नसताना निघाले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं मी शेतकरी म्हणून येतोय, ना मराठा ना ओबीसी, मी आखरी शेतकरी आहे, मला जात कुठली जरी असली तर मी शेतकरी म्हणून येतोय। हे फार महत्वाचं आहे का शेतकऱ्याच्या आंदोलनात जाती धर्माचा तेढा निर्माण होऊ नये, आम्ही सगळे एक म्हणून लढलो पाहिजे। त्याच्यामुळे त्यांचंही आभार मानतोय, ते आता थोड्यानं दाखल होत आहे। बरेच प्रश्न अटकलेले, आता एवढे प्रश्न मी सांगणार नाही पण महत्वाचे प्रश्न आहे, त्यांच्या जीवन आवश्यक मरणाचे प्रश्न आहे। कर्जमाफीची डेट घेऊन येणार की नेमकं काय? डेटच घेण्यासाठी आमचं आंदोलन होतं, तारीख सांगितली पाहिजे आणि कर्जमाफी ही खरंच माफी म्हटल्यापेक्षा मुक्ती झाली पाहिजे। मुक्तीच्या माध्यमातून आम्ही हे पाऊल टाकू। आम्हाला आमच्या डोक्यात काही राजकारण नाही आहे, आम्ही तर म्हणतोय का हे सगळं श्रेय सरकारनं घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यासाठी सरकार किती मजबूत उभं राहतं हे दाखवून दिलं पाहिजे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।